नमस्कार. मी महेश देशमुख, राष्ट्रीय छत्रपती संघ भारत. मित्रांनो, आम्ही प्रत्येक वेळेला एक एक व्हिडिओ टाकून तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न करतोय की या देशामध्ये आमच्या लेकराबाळावर येणाऱ्या काळात वाईट दिवस येणार आहेत, ते त्याच्यासाठी तुम्हाला एक लढण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न करतोय. भावानो, या देशामध्ये आरक्षण असेल, अट्रॉसिटी ऍक्ट असेल, शैक्षणिक आरक्षण असेल, कशा पद्धतीने सवलती दिल्या त्याचं एक जर उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणलं तर, आणि त्या नदीच्या बाजूला एक गाव बसलं होतं. त्या गावातल्या प्रत्येक माणसाने शासनाकडे ब्रिज मागितलं, पूल मागितलं की बाबा आम्हाला एक पूल द्या, आम्ही त्या बाजूला जाऊ आणि आमचा व्यवसाय व्यापार करू, उद्योगधंदा करू. तर त्या टायमाला संविधान ठेवल्याच्या नंतरही ह्या जे शासनकर्ते आले, या शासनकर्त्यांनी सांगितले की तुम्हाला पूल नाही, तुम्हाला असं करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव योजना देऊ, तुम्ही नावत बसा आणि पलीकडे जा. मग प्रत्येकाला नाव दिले. मग जे ओपन कॅटेगरी मध्ये होते ते लोक नावत बसले, पलीकडे गेले, आणि जे आरक्षणामध्ये होते ते तिथंच थांबले, म्हणले आम्हाला नावत चालवता येत नाही. मग परत शासनाने विचार केला की बाबा तुम्हाला एक आम्ही अण्णाभाऊ साठे नाववाडी योजना चालू करू. मग त्या नाववाडी योजना अंतर्गत एक नावे आला आणि ते नाव चालवत यांना पलीकडे नेऊन सोडला. पलीकडे गेले, तिथंच थांबले, ते जाऊन पलीकडे. परत शासनाने विचारलं की तुम्ही पुढे मार्केटमध्ये काय केलं नाही, व्यवसाय धंदे बाजाराकडे काय केलं नाही. ते म्हणले पुढे आम्हाला कुठे जायचं माहितच नाही, तिथंच थांबले. मग परत त्यांना म्हणलं की बाबा तुम्हाला असं करा, एक महात्मा फुले पीटी योजना मंजूर करू, एक माणूस येईल पाठीवर बसविल आणि तुम्हाला मार्केट दाखविल. मग योजना मंजूर केली. मग ते पाठीवर बसून तिथं बाजारात गेले, तिथे गेले, परत तिथे गेल्यावर तिथंच थांबले जाऊन. म्हणले कसं खरेदी करायचं आम्हाला माहितीच नाही, पैसा नाही, आम्ही मागास आहे, वंचित आहे, बेघर आहे. मग असं करा, शासनाने सांगितले की तुम्हाला एक शाहू महाराज धन योजना मंजूर करू, तेव्हा या योजनेअंतर्गत एक माणूस पिशवी घेऊन येईल आणि तुम्हाला पैसे दिले हातात. सांगायचं तात्पर्य असं आहे भावानो, की तुम्ही येड्याच्या संगतीनं लागून भरकटू नका. लेकरा बाळाचं घात होत चाललंय, समाजाचं घात होत चाललंय. सर्व ओपन समाजातल्या माणसानं जागृत होणं गरजेचं आहे, पुढे येणं गरजेचं आहे, आपल्या लेकरा बाळाच्या येणाऱ्या पिढीसाठी लढणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला जागृत होणं आता काळाची गरज आहे. मी येणाऱ्या काळामध्ये जे पायी यात्रा करणार आहे ते मी फाटे 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 पाले साठत बसणार नाही. मी मूळ संविधानाची गोष्ट करणार आहे आणि मूळ संविधान मागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जागृत करणार आहे. जे मूळ संविधानामध्ये मूळ संविधान लाना आणि समान अवसर पाना ना, त्याच्यात जातीवादी कसेच असतील ना, तिथं कुठलं आरक्षण असेल ना, शिक्षण मोफत राहील ना, हॉस्टेल मोफत राहील, तिथं काहीच नाही, समानता सम. त्याच्यासाठी मूळ संविधान आपल्याला आणायचं आहे या देशामध्ये. आज जर आम्ही आरक्षण हटाव, एसटी ऍक्ट हटाव, हे हटाव ते हटाव म्हणलं तर या समाजाला वाटते की बाबा ह्याच्यामध्ये आमचं काय तर हाय आणि हे हटवायला सांगवलेलं आहे. त्याच्यामुळे समाजाला अंगावर घेण्यापेक्षा आम्हाला मूळ संविधान लानाय, समान अवसर पानाय. मग त्या मूळ संविधानामध्ये कोण छेडछाड केलं? भाजपनं केलं या काँग्रेसनं केलं. त्याच्यामुळे ही जे प्रोसेस करून यांनी बदल केले, त्याने आमच्या लेकरबाळ मारण्याचं काम या देशामध्ये केलंय. ह्या लोकांचे चेहरे उघडे पडतील, हे लोक ह्या लोकांचे कर्तृत्व उघडे पडतील. मग ह्या लोकांना कळेल की ह्यांच्या हितासाठी ह्यांचा खरा बाबासाहेब कोण आहे. आज जे जय भीम जय भीमचे नारे देते ते उद्या ह्या काँग्रेसमधल्या आणि भाजपमधल्या नेत्याचे नारे देतील, कारण ह्यांनी त्यांच्यासाठी बाबासाहेब आहे. ते बाबासाहेबांनी संविधानामध्ये समानता आणि मूळ अधिकार दिलेला आहे. कुठंही असं आरक्षणचा त्याच्यामध्ये विषय नाही, कुठेही जातीवादी कायद्याचा विषय नाही. कारण ज्या समाजाला गावात येऊ दिलं जात नव्हतं, मंदिरात येऊ दिलं जात नव्हतं, निर्बंध होतं, ते निर्बंध हटवण्यासाठी समानतेचा कायदा ठेवलाय. आणि ह्या शासनानं ते तर निर्बंध हटवलं, पण आमच्यावर निर्बंध लावले. तुम्ही इथं इलेक्शन लढू शकत नाही, तुम्ही इथं ओपन याच्यात बसू शकत नाही, तुम्ही हे त्याच्यात हे करू शकत नाही. संविधान हे निर्बंध हटवण्यासाठी होते, तर परत निर्बंध कसे लावले गेले या देशात, आणि त्याच्यामुळे आमच्या लेकराबाळाचे कसं नुकसान झाले. त्याच्यासाठी आम्हाला मूळ संविधानाची भाषा करायची आहे. मूळ संविधान लाना आणि समान अवसर पाना, ह्याच्यासाठी मी पुढे येणार आहे.
तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा, माझ्या पाठीशी उभं राहा, राष्ट्रीय छत्रपती संघाशी जोडून कार्य करा, देशभर आपण जागृती करू आणि आपल्या लेकरा बाळासाठी परत एक वेळा या देशामध्ये मूळ संविधानाची स्थापना करू आणि त्याला तुम्ही जुळताल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद.